श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की देवांना कोणत्या दिवशी आंघोळ घालावी. ते करताना तुम्ही चुका करत नाही ते आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपल्या भारतीय परंपरेनुसार आपल्या सर्वांच्या घरामध्ये देवघर असतं. आपण त्याची मनोभावाने श्रद्धाने नेहमी दररोज पूजा अर्चना करत असतो. त्याचबरोबर त्यांना स्थान देखील घालत असतो. कोणत्याही सण समारंभाच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो. त्याचबरोबर आपण दररोज सकाळ संध्याकाळी देखील घरातील देवांना नैवेद्य हा प्रकार दाखवत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की देवघरातील देवांची पूजा ही कशी करायची, हा नैवेद्य कसा दाखवायचा, त्याचबरोबर तो देवासमोर किती वेळ ठेवावा, देवाला साफ कधी करावे, देवाला आंघोळ कधी करावी, कशा प्रकारे करावे, आपण कोणता चुका केल्यामुळे घराला दोष लागू शकतो व देवाला उपवास घडू शकते, याबद्दल सर्व माहिती आज या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आपण पाहूया की देवपूजा कशी करावी व देवांना स्नान कसे करावे. तर सर्वप्रथम आपण जेव्हा देवपूजा करणार आहोत त्यावेळेला आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचे आहे. ते आसन घेतल्यावर एक तामण घेऊन त्या तामणामध्ये आपल्या घरातील सर्व देव काढून घ्यायचे आहे. देव काढून घेतल्यानंतर जे काही आपण देवघरामध्ये कापड अंथरलेला असतो ते काढून बदलून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर दुसरे एक तामण घ्यायचं. त्या तामाच्या वर कोणत्याही एका देवाला आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि उजव्या हातात एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या पाण्याने त्या देवाला धुवावे. देवाला तामणामध्ये ठेवू नये, कारण आपण एक एक करून प्रत्येक देवाला स्नान घालणार असतो. ते सर्व देवांचे पाणी एकामेकांना लागू द्यायचे नाहीये. जर आपण एकाच पाण्यामध्ये सर्व देवांना धुतले तर त्याचा परिणाम आपापल्या घरावर होऊ शकतो. देव धुवून झाल्यानंतर त्याला स्वच्छ कपड्याने पुसून त्याच्या जागेवर ठेवून द्यायचे. धुतल्यानंतर त्याला कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी ठेवू नये. देवाच्या जागेवर त्याला नेऊन ठेवावे. अशा प्रकारे सर्व देवांची पूजा करावी. एकत्रित सर्व देवांना धुवू नये. एक एक करून देवांना धुवावे. देव पुसत असताना देखील एक काळजी नक्की घ्यायची आहे की आपण एका देवाला ज्या बाजूने पुसलेले आहे त्याच बाजूने दुसऱ्या देवाला पुसू नये. असे एकत्रित देव धुतल्यामुळे किंवा पुसल्यामुळे आपल्या घरातील देवांना दोष लागू शकतो. त्यामुळे आपल्या घरातला त्रास आपल्याला होऊ शकतो. त्याचबरोबर देवांच्या डोळ्याखाली काळे होऊ देऊ नये, कारण त्यामुळे देखील आपल्या घरात ते लोक डोळ्यांचे आजार होण्यास सुरुवात होतात. आपण देवांना अभिषेक घालत असतो, त्याचबरोबर पितांबरीने घालत असतो. त्यामुळे तर देवांची झीज होते व ते काळे पडू लागतात. म्हणून आपल्याला मधून साफ करणे गरजेचे आहे. साफ करताना कोणत्या दिवशी करावे व कधी करावे हे आपण जाणून घेणार आहोत. देव साफ करताना ते देव लिंबू आणि दही व हळद यांच्या साहाय्याने मऊ ब्रश घेऊन साफ करावे. हा जो ब्रश आहे तो देवांसाठी वेगळा असावा. आपणही साफसफाई आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा करू शकतो. फक्त गुरुवारचा वार सोडून आपण कोणत्याही दिवशी देवांची पूजा किंवा साफसफाई करू शकतो. गुरुवारी चुकूनही देवाला आंघोळ घालू नये, कारण गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित असतो आणि गुरुग्रह हा आपल्या प्रगतीशी संबंधित असतो. म्हणून गुरुवारच्या दिवशी कोणताही प्रकारचा सफाई करू नये. जर आपण गुरुवारच्या दिवशी देवांची साफसफाई केली तर आपला करत असलेल्या मेहनतीमध्ये आपल्याला यश होणार नाही. आपल्यात बरकत कधीच कमतरता निर्माण होईल. तुमच्या घरातील देव तुम्ही एकादशीच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी साफ करू शकता. अमावस्येच्या दिवशी जर आपण हे देव साफ केले तर आपल्या घरातील अलक्ष्मी निघून जाते, दरिद्रता निघून जाते. देव साफ केल्यानंतर आपल्याला देवाला
एकदा दुधाने स्नान घालायचे आहे. दुधाने स्नान घालून झाल्यानंतर एकदा स्वच्छ पाण्याने पुन्हा देवांना स्नान घालावे. दुधाने स्नान घातल्यामुळे देव हे आपले शांत होतात. स्नान घालून झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित पुसून त्यांच्या जागेवर ठेवा. गंध, हळद, कुंकू लावावे, फुलं अर्पित करावी. सर्व पूजा झाल्यानंतर आपण देवांना नैवेद्य असताना नैवेद्य आपण देवासमोर किती वेळ ठेवावा? तर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो समोर 5 मिनिटं ठेवा आणि 5 मिनिटानंतर ते नैवेद्याचे ताट घेऊन घरातील सर्व लोकांनी प्रसादाच्या रूपाने ग्रहण करावे. अशा प्रकारे देवपूजा करून आपण देवाला नैवेद्य दाखवा व कोणत्याही प्रकारचे दोष आपल्या घरामध्ये निर्माण होणार नाहीत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. असेच जर तुम्हाला व्हिडिओ माझे ऐकायचे असतील, जाणून घ्यायची असेल माहिती, नवीन माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.